तो मित्रांनो सुप्रभात। तर आपण इथं झोपलेलो आणि बहुतेक बाहेर पाऊस पण चालू आहे बारीक बारीक। चला बाहेरचं दृश्य बघूया पहिलं। तर काल रात्री आपण इथं काकाच्या रूमवरती झोपलेलो आणि हा बघा बाहेर तुम्ही वातावरण बघा कसं झालंय। चला तर मित्रांनो आधी पहिला आपण घरी जाऊया आणि फ्रेश वगैरे होऊया, आंघोळ वगैरे करूया आणि भेटूया। तर मित्रांनो गावात आल्यावरती सकाळ सकाळी उठल्यावरती पक्ष्यांचे वगैरेचे आवाज कसे येतात, निसर्गाचा आवाज वगैरे कसा असतो, कसा फील येतो ना, ते तुम्ही आता जरा अनुभवा कसं येतं ते। तर कोकण म्हणजे जणू की आपलं स्वर्गच। तर कोकणामध्ये काय नाही आहे, कोकणामध्ये तर सर्वच काही आहे। तर ही कोकणातला निसर्ग तुम्ही पाहू शकता, कोकणामधली विविध प्रकारची फळं सगळे भेटतात। तर हा कोकणातला दृश्य आहे आणि आता व्हिडिओ तर मीच काढतोय। आता सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळचं वातावरण कसं असतं ना, एकदम निसर्गरम्य, त्या पाखरांचा आवाज, आ हा हा, एकदम जणू की स्वर्गामध्येच आपण उतरलोय सकाळ सकाळचं। तर ह्याला बोलतात कोंबड्यांचा खुराडा। ह्याच्यामध्ये आपण कोंबड्यांचं पालन वगैरे करतो। तुम्ही जर गावचेच असाल तर तुम्हाला तर माहितीच असेल। तर ह्याला उखळ बोलतात, तुम्हाला माहितीच असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला ह्याचा यूज कुठे होतो। आणि हा बघा आपला घर आणि घराच्या आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही। हा तर आता जाऊया, पहिला आंघोळ करून घेऊया आणि तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। आता मी तोपर्यंत येतो आंघोळ करून आणि पुढे भेटूया आपण गावच्या माहोलमध्ये। तर मित्रांनो गुड मॉर्निंग, सुप्रभात। सकाळी आता आपण मगाशी सुरुवात केली होती पण व्लॉगची सुरुवात नव्हती केलेली। तर आता आपण नाश्ता वगैरे करून आंघोळ वगैरे करून आपल्या घराजवळ आलो इथे। तर इथे थोडासा हातभार वगैरे लावूया आणि आपली पूजा आहे आज, जशी प्रकारे तुम्हाला माहितीच आहे। तर आज पूजेची सगळी व्यवस्था चालू आहे इथे। तर आता तयारी करूया। आपलं हे बघा समोर तोरण लावलं, बॅक साईडनी कॅमेऱ्याच्या बॅक साईडने दाखवतो, थांबा। आता हाक मारली बा, मगाशी नव्हते मारले, मला लक्षात होतं। हा फरमाईश अजून कुठली फरमाईश? आणि आज तुम्हाला बघायला भेटणार आहे कोकणी पद्धतीमध्ये घरभरणी कशी होते ती। तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। आणि ते काका वरती पण लावतात बघा। आणि हे बघा सगळं सामान आणतात। तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या घराची आज पूजा आहे, घरभरणी आहे। तर एकदम आपल्या घरामध्ये जोरदार तयारी चालू आहे पूजेची। जसं की म्हणजे भटजी आका आता थोड्याच वेळात येतील, तर त्याच्या अगोदरची जी कामं वगैरे असतात ती आटपली जातात सर्व। आणि इथं तोरण वगैरे पण आलेलं आहे, पण तोरण तर येऊन काय फायदा नाही, पण कारण का आपल्या इथं घरामध्ये लाईटीच नाहीत, लाईटी गेलेल्या आहेत। तर हे बघा आपले भटजी आका पण आलेले आता, लाईट लागलेली आहे बघा आणि इथे कामं चालू सर। तर इथं आपल्या गावच्या पद्धती सुरू आहेत। तर इथं भटजी काकांनी तयारी करून ठेवलेली होती सर्व पूजेची। तर ह्याला काय बोलतात मला तर माहित नाहीये, पर बायका सर्व डोक्यावरती हे असे घेणार आहेत ते मटके छोटेवाले आणि आपल्या अंगणामध्ये आहेत ना आता गोल गोल फेऱ्या घालल्या जाणार आहेत। आता तुम्हाला पुढे दिसेलच। तर हे बघा मित्रांनो इथं सुरुवाती झालेली आहे। इथे डोक्यावरती कळस घेतलेला आहे आता आणि आता हळूहळू सर्वच एक एक सर्व ते घेतली जातील डोक्यावरती मटका वगैरे छोटावाला। आणि हे आपले बाबा बघा हातामध्ये देवाचा फोटो घेऊन बाहेर चाललेत।
आणि तुम्हाला जसं की सांगितलंच मी की अंगणामध्ये आता बघा गोल गोल फेऱ्या घातल्या जाणार आहेत सर्व. ते इथे आई बाबा मम्मी आणि प्लस आपले आत्या वगैरे आणि सर्व गावची नातेवाईक वगैरे सर्व होते ह्याच्यामध्ये. आणि भटजी अक्का मंत्र वाचत होते. तर इथे आता आपली आत्या सर्वांना डोक्याला टिळक लावून सर्वांचं घरामध्ये गृहप्रवेश करत होती. सगळी पूजेची तयारी चालू आहे. म्हणजे आपली पूजा चालू झाली आहे आतमध्ये घरामध्ये. आता हे सगळ्या प्रोसेस चालू आहे, सगळ्या क्रिया वगैरे चालू आहेत. आता तुम्हाला दाखवतो पुरा कंटिन्यू. आपल्या इथे गाणी पण चालू आहे, त्याच्यामुळे कॉपीराइट येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण व्हॉइस ओव्हर करूया. तर ही आहे आपली आत्याची पोरगी श्रीषा. ही बघा आपली आजी एकदम थंडीने बघायची. मी व्हिडिओ काढतो मारवली मला. इथं आईची विचारपूस वगैरे केली आणि इथं भटजी काका घरभरणीची तयारी करत होते आतमध्ये. इथं पूजेला मम्मी पप्पा बसलेत आणि पूजा आपली सुरू झालेली आहे एकदम. आणि तुम्हाला जेवढे पण व्हिडिओ काढता येतील तेवढे व्हिडिओ काढून दाखवतोय, तुम्ही बघा. आणि गावची कोकणा पद्धतीतली घरभरणी कशी असते तुम्ही आता बघा आणि एन्जॉय करा. इथे आपले आई बाबा आता बसलेत, पण लाईट नसल्या कारणाने दिसत नाहीत नीट. पण तुम्हाला आई बाबा कोण आहे ते तुम्हाला माहितीच आहेत. अरे एक तर लाईट नाही दिसत नाही. तर इथं मी बाबूच्या हातात फोन दिलेला आणि त्याला बोललो तू जसं तुला जमेल तसं व्हिडिओज काढ. आणि आता हा रेकॉर्डिंग सगळा बाबू करतोय. आपण तर समोर बसलोय तिथे, दादा मी आई बाबा आणि मम्मी पप्पा आणि आत्या. इथं आपल्याला भटजी काका इन्स्ट्रक्शन देत होते. म्हणजे जसं जसं भटजी काका बोलत होते तसं तसं आपल्याला करायचं होतं इथे. ते इथे आता पप्पांना सांगतात काय करायचं वगैरे ते. आणि आता मम्मी पप्पांना सांगितलं भटजी काकाने की अख्ख्या पुऱ्या घरामध्ये ते काहीतरी हातामध्ये दिलं होतं, मला का माहीत नाही, मी मागून व्हिडिओ काढवतो. तर ते असं पेरत जायचं होतं सगळीकडे. मग थोडं थोडं असं टाकत जायचं होतं खाली. त्या अख्ख्या रूममध्ये असं राऊंड मारून सगळीकडून बाहेर यायचं होतं. ही बघा आपली मामी. तर मामी आलेली होती घरबांधणीला. आणि इथं आता मम्मीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वटी वगैरे तर भरून झाली आणि आता इथे होते हवनची तयारी. तर इथे आता थोड्याच वेळाने हवनची सुरुवाती होणार आहे. आणि आपल्या घरामध्ये बघा गावची सर्व नातेवाईक गावची मंडळी वगैरे सर्व आली होती इथं.
तर आतमध्ये तर आपली घरामध्ये चालू होती पूजा आणि बाहेर बघा भाई खतरनाक वाला पाऊस पडतोय एकदम सुसाट्याचा. तुम्हाला आवाज ऐकतो थांबा थोडासा. किती जोराचा पाऊस चालू आहे बघा. आपल्या घरातून समोरचा नजारा दिसतोय असा. तर इथे एक आत्या पाया पडून झाले आणि आता इथं दुसरी आत्या पडेल पाया आणि त्याच्यानंतर आपण पाया पडूया. तर इथं आपण पाया पडायला बसलो आणि दादाचा फोन दिलेला. दादाला बोललो भाई तू काढ व्हिडिओ आता माझी. दादा व्हिडिओ काढत होता आणि इथे आपल्याला पप्पा सांगत होते भटजी काकांनी पप्पांना सांगितलं होतं की काय काय कसं करायचं आहे ते. पप्पा आपल्याला सांगत होते की असं असं ठेवायचं इथे आणि ह्याची पाया पड. तर इथे सर्व पाया वगैरे पडून झाला आणि आता होणार आहे हवन. तर हवनाची सुरुवात झालेली आहे आणि आता भटजी काकांनी सांगितलं आहे की कोणी काय काय कसं करायचं आहे. तर 3 आपले ग्रुप केलेले होते. तिकडे त्यांच्या हातामध्ये काहीतरी दिलेलं होतं. ते पहिलं तर आपल्याला डोळ्याला पाणी लावायला सांगितलं आणि प्रत्येकाला सांगितलेलं की काय काय सोडायचं त्या हवनामध्ये. ते भटजी काकांनीच दिलेलं होतं बनवून सर्व. तर इथे हवन करून झालेलं होतं आणि इथे थोडं आपण बसतो. बघा समोरच हवनाच्या. तर इथं भटजी काकांनी आपल्याला 4 खेळ घ्यायला सांगितले आणि घराच्या 4ही कॉर्नरमध्ये ते जमिनीमध्ये ठोकायचे होते आणि त्याला फूल वगैरे अर्पण करून त्याची थोडीशी पूजा करायची होती. तर हे बघा असं 4ही कोपऱ्यामध्ये करायचं होतं. फुल एक फुल तांब्यातलं फुल तांब्या कुठं गेलं तांब्यातलं फुल तांब्यातलं या. काय तुला मग छाप आणि इथं आपली घरभरणी झाली होती आणि फक्त आता लास्ट काम बाकी होतं. ते दरवाजावरती शुभलाभ काढून दरवाजावरती हात लावायचे. इथे आपले काका हे शुभलाभ लिहितात. तर शुभलाभ लिहून स्वस्तिक कसं काढायचं तर ते आज तुम्ही बघा. अशा प्रकारे काढलं जातं प्रॉपर स्वस्तिक आणि शुभलाभ. तर तुम्ही कोणाला माहीत नसेल तर तुम्ही असं फॉलो करून काढू शकता.
वाढव थोडीशी वरती. अशी वरती. जा भाऊ. माझा ऐक. मागते नाही तू असंही दरवाजावरती आपल्या आईचे हात लावले होते, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आईच्या हाताचे ठसे हळदीचे. सगळे एक एक जण पाया पडतात. भारी स्माईल आहे. घरभरणी झालेली अशा प्रकारे. ते बघा घरभरणी झाली आहे. आता बाकीचे कार्यक्रम वगैरे चालू आहेत आतमध्ये, ओटी वगैरेचा, जेवण वगैरेचं. हे बघा आपली बाय पण आलेली आहे आता म्हणजे मगाशी आले. तर आपल्या घराची पूजा घरभरणी वगैरे झालेली आहे मस्तपैकी आता. आणि आता बघूया पुढे काय होतंय. आणि आता जरा जस्ट थोडासा रिलॅक्स म्हणून मी खाली आलोय. आता बघूया आपण काय काय होतोय ते, आणि बाकीचं चेक करूया आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवत जातो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भावांनो. आणि कंटिन्यू हा ब्लॉग बघत राहा. मी आपला अजून ब्लॉग कंटिन्यू होणार आहे, एंड नाही झाला इथे. तर पाहत राहा तुम्ही आणि एन्जॉय करत राहा. आणि गावच्या रिच्युअल्स तुम्ही आता हे बघत आहात. तर तुम्हाला ही घरभरणी वगैरे कशी वाटते ती कमेंट नक्की करा आणि सांगा मला. घरभरणी आपली वरती झाली आणि मी आता खाली आलोय. पण माझा पाय ना अजून पण तो दुखतोय. काय माहित नाही त्याच्यावरती काय सोल्युशन आहे की नाही. आता घरी जाऊन तिकडे डॉक्टरकडे जावं लागेल. 2दा औषध तर घेऊन आलो पण अजून पण इफेक्ट नाही पडलाय माझ्या मते. अजून दुखतोच आहे मला, उलटा बसताना त्रास होतो. तो तर ठीक आहे पण आपण एन्जॉय करूया. आणि तुम्ही पण एन्जॉय बघत राहा आणि मस्तपैकी तुम्ही पण एन्जॉय करा. आणि गावचं वातावरण वगैरे तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट नक्की करा. तर भेटूया आपण कंटिन्यू ब्लॉगमध्ये. भेटूया म्हणजे अजून चालू आहे. दादा आणि इथे ताई आहे. चला तर जेवायचं वगैरे बाकी आहे अजून. आणि जेवण वगैरे तिकडे चालू आहे वाटते, जेवणाची वगैरे तयारी. तर तिकडे पण जाऊया, बघूया काय काय होतं. तर इथं अर्धी मंडळी जेवायला बसले. श्रीशा आणि बाकीची आपल्या काकाच्या घरामध्ये जेवायला बसली होती. बघा सानू. जेवण वगैरे झालंय आपलं. जेवण वगैरे झालंय, सगळे इथे बसले जातात. जेवण वगैरे माझं पण झालं आणि बसलो इथं थोडा. आता काय पूजा वगैरे तर आटपली. आता बाकीचं काय करायचं ते आता समजेल संध्याकाळपर्यंत आपण समजूया. आता माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरले पण आता चार्जिंग लावायची. चार्जिंग लावा लाईटी बिटी आता पण खाली कोण नाही मग मी चार्जिंग लावत नाही. लास्ट 20% बाकी आता चालूच. चार्जिंग लावून झाल्याच्या नंतर आता भेटू डायरेक्ट. चला तर इथं वरती आपण खेळायला आलेलो. तर इथं मी चार्जिंग वगैरे तर काय लावलीच नाही. तर 20% वरती घेऊन आलेलो. तर 19 ते 15% राहिली लास्टची आली. तर इथं पोरं खेळत आहेत. तर इथे पोरांना खेळून दे क्रिकेट. आणि हा व्लॉग मी इथं थांबवतो आता. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंट करून सांगा मला की हा व्लॉग कसा होता. हां
आणि शुभम918_ ह्या इंस्टाग्राम अकाउंट आहे माझा, त्याला फॉलो करा. भेटूया आपण पुढचा अजून युनिक ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय, टाटा, आणि काळजी घ्या स्वतःची.